हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात. तर मग आता गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत. गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ असतो मोदक. तर मग आता फक्त एकच प्रकारचे मोदक का, तर आपण 10 दिवसासाठी बनवू शकतो 10 प्रकारचे मोदक. तर यापूर्वी आपण बघितले, मी तुम्हाला 2 प्रकारचे मोदक बनवून दाखवले आहेत. ते म्हणजे बेसनाचे मोदक आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक. तर आज आपण बनवूया तिसऱ्या प्रकारचे, म्हणजेच गणपती बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक. जर तुम्हालाही उकडीचे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही ही रेसिपी पाहून बनवू शकता. तर चला मग आपण सगळ्यात अगोदर पाहूया मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर त्यासाठी आपण घेऊया गूळ, ओलं खोबरं घेऊया किसून, 2 इलायची घेऊ, खसखस घेऊया, थोडंसं तूप घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदळाचं पीठ. एवढं सगळं साहित्य आपण मोदक बनवण्यासाठी घेऊयात. आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकून घेऊया आणि नंतर मग त्यात खोबरं टाकून त्याला व्यवस्थित मंद आचेवर परतून घेऊयात. खोबरं थोडंफार परतून झालं की आपण त्यामध्ये खसखस टाकून घेऊया व त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेऊ. नंतर आपण त्यामध्ये गूळ आणि इलायची टाकून घेऊया. इलायची पावडर असेल तर तेही टाकलं तर चालते. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी इलायची फोडून टाकली. अशा प्रकारे मंद आचेवर व्यवस्थित खोबरं आणि गूळ परतून घेऊयात. 5 ते 10 मिनिटं पूर्ण जिन्नस परतून घ्यावेत आणि सर्व एकजीव करून आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला उतरून ठेवूयात. मोदकाचे सारण मी बनवून तयार केलेले आहे. जोपर्यंत सारण थंड होते तोपर्यंत मी आता मोदक बनवण्याचं पीठ तयार करते. त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं व त्यामध्ये 1 कप पाणी टाकलं, थोडंसं तूप टाकलं आणि नंतर हळूहळू मोदकाचं पीठ टाकून त्यामध्ये रईच्या साहाय्याने हटवून घेतलं. माझं थोडं पाणी कमी टाकून झालं होतं, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी त्यात ॲड केलं. अगदी पातळी नाही पण मीडियम करायचं, जेणेकरून पीठ थोडंफार शिजलंही पाहिजे. वरती प्लेट ठेवून 5 मिनिटं वाफाळून घ्यायचं आणि थोडंफार गरम आहे तेवढ्यातच सर्व मिश्रण ताटामध्ये टाकायचं आणि त्याला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं. आपण जशी कणिक मळतो गव्हाची त्या प्रकारे हे मोदकाचं पीठ मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती स्मूथ आणि मस्त झालेलं आहे हे. अगदी व्यवस्थित 5 मिनिटं वाफाळून घेतलं की अशा प्रकारे हे पीठ तयार होतं. त्याला व्यवस्थित हातावर स्मूथली असे मळून घ्यायचे आणि आता आपला हे मोदक बनवण्याचा कणिक बनून तयार आहे. तर चला मग आता तोपर्यंत सारणही थंड झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला चालू करूयात. जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तूप लावून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित अजून थोडं स्मूथ करून घेऊयात. आपला कणिक तयार आहे. आता मोदक बनवायला घेऊयात. त्यासाठी आपण कोळपाट आणि लाटणं घेऊया. पाटावर आपण असा कणिकचा थोडासा भाग घेऊन त्याला थोडंसं चोळून घेऊयात, जेणेकरून स्मूथ होईल आणि मोदक बनवता वेळेस फाटणार नाही. आता त्याची एक छोटीशी पोळी लाटून घेऊयात. अशा प्रकारे त्याची पोळी लाटून घेऊया आणि सर्व मोदक एकाच आकाराचे यावेत म्हणून आपण त्याला वाटीच्या साहाय्याने गोल छोटीशी पुरी बनवल्यासारखं करून घेऊयात आणि हाताला थोडंसं पाणी लावून आता आपण याचा मोदक तयार करून घेऊयात. जर पाणी नाही लावलं तर ते चिकटणार नाही, त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने आपण त्याचा मोदक बनवून घेऊया व आतमध्ये आता थोडंसं सारण भरून अगदी हळूवारपणे आपण त्या मोदकाला बंद करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा मोदक बनून तयार आहे. आपल्याला जर लाटून मोदक सोपे जात असतील तर आपण तसेही बनवू शकतो व आपल्याकडे साचा असेल तर साच्याच्या आकाराने
आपण अशा प्रकारेही मोदक बनवू शकतो। माझ्याकडे साचा होता त्यामुळे मी सर्व मोदक साच्यानेच बनवून घेतलेली। साच्यामध्ये असं व्यवस्थित पीठ टाकून घ्यायचं व बोटाच्या साहाय्याने त्याला छिद्र पाडून घ्यायचं छोटंसं। सगळीकडे मोदकाचे पीठ पसरून घ्यायचे जेणेकरून आकार सुंदर येईल आणि नंतर आत थोडंसं सारण भरून घ्यायचं आणि पाठीमागनं थोडासा कणिक लावून त्याला बंद करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता किती सुंदर मोदक बनून तयार आहे। साच्याने अगदी 5 मिनिटात मोदक बनून तयार होतो। तुम्हाला हाताने बनवून आवडत असेल तर तुम्ही मी अगोदर सांगितले त्या प्रकारेही बनवू शकतात। जर साच्याने बनवायचं असेल तर असंही बनवू शकतात। साच्याने मोदक बनवायला कमी वेळ लागतो म्हणून बरेचसे जण असं प्रिपेअर करतात। माझ्याकडे साचा होता म्हणून मी साच्यानेच व्यवस्थित आणि अगदी फास्ट मध्ये भरपूर मोदक बनवून घेतले। साच्यामध्ये मोदक बनवायला अजिबात मेहनतही जास्त लागत नाही व वेळही लागत नाही आणि सुंदर मोदक बनून तयार होतात। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर मोदक बनून तयार आहेत आणि मोदक साच्याला चिटकू नये म्हणून साइडने थोडंसं अधूनमधून तूप लावून घ्यायचं जेणेकरून तो चिकटणार नाही। जर आपण तूप नाही लावलं तर मोदक साच्याला चिटकून बसतील। तर अशा प्रकारे आपले सर्व मोदक बनून तयार आहेत। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतायत मोदक। आता आपण बनलेले मोदक शिजून घेऊयात। तर त्यासाठी आपण गॅसवर इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेऊ व इडली पात्राच्या साच्यामध्ये थोडंसं खाली तेल लावून एक एक करून सर्व मोदक इडली पात्राच्या साच्यात ठेवूयात। जर थोडे असतील मोदक तर एका साच्यात बसून जातात, पण मी भरपूर बनवले होते म्हणून मी 2 साच्यामध्ये ठेवणार आहे। अशा प्रकारे मोदक साच्यामध्ये अरेंज करायचे आणि तो साचा हळूवार इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचा। फुल गॅसवर मोदक शिजायला ठेवायचे। आता काही मोदक असे वेडे वाकडे ठेवायचे जेणेकरून त्यांची वरची साइड पण व्यवस्थित शिजेल व त्यावर आता झाकण ठेवून आपण आपले मोदक शिजून घेऊया। भरपूर मोदक झाले होते त्यामुळे आता मी दुसऱ्या साच्यालाही तशाच प्रकारे तेल लावून दुसऱ्या साच्यामध्येही उरलेले मोदक भरून ठेवते आणि तेही मोदक आता मी त्याच इडली पात्राच्या वरती ठेवून देते आणि झाकण ठेवून दोन्ही साच्यातले मोदक फुल गॅसवर 20 मिनिटे व्यवस्थित शिजून घेते। 20 मिनिटानंतर माझे मोदक बनून तयार आहेत। तर तुम्ही पाहू शकतात अगदी सोप्या पद्धतीने व कुठलंही काही आणायची गरज नाहीये। इडली पात्रात किंवा तुमच्याकडे चाळणी वगैरे असेल तर तुम्ही पातेल्यातही अशा प्रकारे मोदक बनवू शकतात। भरपूर टेस्टी आणि मेन म्हणजे गणपती बाप्पांचे आवडते हे मस्त केशरचे मोदक व तांदळाच्या पिठापासून सुंदर असे मोदक तुम्ही बनवू शकतात। वरतून असं केशर लावल्यावर छान पण दिसतील। तुम्ही पाहू शकतात किती सुरेख दिसतात हे मोदक, अगदी सुंदर असे। तर अशा प्रकारे तुम्हीही गणपती बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक बनवू शकतात। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी मोदकची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। व तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल व आणखी अशाशी रिलेटेड रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलमध्ये नक्की चेक करू शकतात। अजून तुम्हाला रेसिपीज पाहायला मिळतील। मग हा होता आपल्या किचनमध्ये बनवलेला मोदकाचा तिसरा प्रकार व हे बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक। तर मग कशी वाटली माझी उकडीची मोदकाची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।